सो हे गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय झालं आहे ते. तर आजच्या सिरियलमध्ये दोघंजणं रात्री झोपताना एकमेकाशी बोलत असतात. तेव्हा ती अर्जुनला बोलते की तुम्ही झोपा ना. तर अर्जुन म्हणतो मी गुड पॅरेंटिंग कसं करायचं हे शिकतोय. त्यानंतर ती लाईट बंद करते आणि त्याला बोलते की प्लीज तुम्ही आवाज कमी करून ऐका, कारण मला त्याचा त्रास होतो आहे. त्यानंतर अर्जुन मात्र कानामध्ये हेडफोन घालतो आणि ऐकतो. त्यानंतर ती बोलते की तुमच्या ज्या मोबाईलचा जो ब्राईटनेस आहे त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे. मग अर्जुन बोलतो की ठीक आहे, मी ब्राईटनेस कमी करतो. त्यानंतर चिडचिड करते तन्वी, म्हणून अर्जुन झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी बारशाची तयारी जोरदार चालू असते. त्यानंतर तिथे प्रतिमा त्यांना भेटायला येते. अस्मिता बोलते रविराज काका आणि सुमन काकी अजूनपर्यंत आलीच नाही. तर प्रतिमा बोलते की ते दोघं म्हणजे सुमन तिच्या भावाकडे गेली आहे आणि हे पुण्याला कामानिमित्त गेले आहेत. त्यानंतर सायलीच्या पाण्याचा अलार्म वाजतो. मग तिच्या मागोमाग अर्जुन सारखा पाणी घेऊन फिरत राहतो. चिडून ती एकदाची पाणी पितेच आणि म्हणते आता मी फोन सायलेंटच करून ठेवते, आता अलार्मची गरजच नाही. इकडे मात्र तन्वी पत्र त्या पोलीस मावशीला देते आणि तिला सांगते की हे माझ्या घरी पोच कर. इकडे मात्र अर्जुन सगळ्यांशी गोड बोलून बोलून सगळ्यांच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करून ठेवतो. आणि त्यानंतर त्यानंतर पूर्णाजीच्या तब्येतीबद्दल चर्चा सुरू असते. इकडे सचिन मात्र वकिलाला भेटतो आणि म्हणतो की माझी डिवोर्सची केस तुम्ही कशा पद्धतीने लढाल, तुम्हाला हा एक पेनड्राईव्ह देतो, त्याचा वापर करा, उपयोगी ठरेल. त्यानंतर इकडे अर्जुन आणि सगळेजण बसलेले असतात. इकडे अस्मितासुद्धा असते. सर्वजण एकमेकाशी बोलत असतात. कोणी लहानपणीच्या आठवणी काढत असतं, तर कोणी लहानपणी काय केलं हे सर्वजण सांगत असतात. त्यानंतर इकडे मात्र सायली बाळाचं नाव कानात गुणगुणते. तर अस्मिता विचारते काय नाव ठेवलं, तर बाळाचं नाव स्मित ठेवलेलं असतं. त्यानंतर अर्जुन बोलतो मी अस्मिताला एक छान गिफ्ट मागवलं आहे, तर ते गिफ्ट तो घेऊन यायला लावतो. तर ते गिफ्ट असतं तिने जे रिजेक्ट केलेला स्टोलर असतो पैशाअभावी तो, तर ती खूप इमोशनल होते. सायली तिला सांगते की हा स्टोलर तुला खूप हे गिफ्ट तुला खूप आवडेल. त्यानंतर अर्जुन त्या बॉक्समधून स्टोलर काढतो. अस्मिता खूप जास्ती खुश होते. त्यानंतर अस्मिताचे बाबा म्हणतात ही सर्व चूक माझीच आहे, मी अकाउंट फ्रीजवरचं फ्री करायला विसरलो, पण तुला कधीही गरज लागली तर हा बाप तुझ्यासाठी कायम असेल. अस्मिताची आई म्हणते हो बाळा, हे सगळं तुझ्यासाठीच आहे. अश्विनला मात्र त्याचं सगळं आठवतं. प्रिया प्रेग्नेंट आहे त्याला आठवतं आणि त्याचा मूडच एकदम ऑफ होतो. आता येणाऱ्या भागामध्ये प्रियाने पाठवलेलं पत्र हे त्यांच्या घरी पोचणार आणि ते पत्र सायली जाऊन घेणार. तसेच प्रिया इथे पूर्णा आजीला म्हणजे कल्पनाला फोन करते, पण पूर्णा आजी उचलते आणि तिला ती सांगते की तन्वी मी प्रेग्नेंट आहे. पूर्णा आजी हे ऐकून बेशुद्ध पडते. पाहूया पुढच्या भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.